हे मन एवढं चंचल आहे, पण त्याला माकडाचं उदाहरण दिलं बघा. माकडाचे पाय, हात पाय बांधले या ठिकाणी होतो आपण. हात पाय बांधले आणि माकड मनावेत टाकलं. नाव मध्यभागी गेली. मध्यभागी नाव गेल्यानंतर आता ते माकडच आहे. त्याने एक गवताची काडी पाहिली. गार हवा त्या नदीमध्ये सुटलेली होती. त्या नावेमध्ये सगळे झोपी गेले. थोडी नदी मोठी होती, म्हणजे आपल्या हांगा नदीपेक्षा थोडी मोठी होती. हांगा नदी सहज पार करून जाता येईल, पण ती नदी थोडीशी मोठी होती. आता ती दृष्टांतातली नदी आहे. मग मध्यभागी नाव गेली, सगळे झोपी गेले होते. बोकडही झोपी गेला होता. त्या माकडानं ती काडी पाहिली. माकडानं ती काडी तोंडानं उचलली आणि हळूच बोकडाच्या नाकात घातली. काय झालं असेल? आशी घातली. एवढा आवाज नव्हता.